नमस्कार ताईंनो, घरगुती मराठी चव अँड ब्लॉग या चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे। आज आपण बनवणार आहोत घरगुती पद्धतीचे गावरान चिकन। चिकनसाठी आपण खोबरं, लसूण भाजून घेणार आहोत। आता थोडे फुटाणे खमंग भाजून घ्यायचे आहेत। मिरच्या, कांद्यात थोडं तेल टाकून छान प्रकारे असं भाजून घ्यायचं आहे। आता आपला मसाला पूर्ण भाजून तयार झालेला आहे। मसाला मिक्सरमधून वाटून घेतलाय। चिकन आपण 3 पाण्याने स्वच्छ धुवून घेतलेले आहे। आता गॅसवर पातेल्यात तेल टाकले। तेलामध्ये अद्रक लसणाची पेस्ट, कोथिंबीर आणि धने पावडर टाकले। ते थोडेसे तेलात तळून घेतल्याच्या नंतर आता त्यामध्ये चिकन टाकायचे। पूर्ण चिकन टाकून झाल्याच्या नंतर याला उलथण्याच्या सहाय्याने परतून घ्यायचे। आता थोडंसं मीठ, थोडा गरम मसाला आणि थोडंसं आपण जो घरी बनवलेला मसाला आहे तो टाकायचा आणि याला छान प्रकारे परतून घ्यायची आणि झाकण ठेवून 15 मिनिटं बारीक गॅसवर ठेवून द्यायचे। आता कढईमध्ये थोडंसं तेल टाकलेलं आहे। त्यामध्ये जो आपण वाटून घेतलेला मसाला आहे तो परतून घेणार आहे। म्हणून मसाला छान प्रकारे परतून घ्यायचा अगदी तेल सुटेपर्यंत। आता इथेही थोडासे मसाल्यात आणखी आपण जे चिकनमध्ये जो मसाला टाकलाय तेच मसाले इकडे थोडे टाकायचे आणि परतून घ्यायचे। आता आपला मसाला परतून झालेला आहे। बघा, अगदी छान प्रकारे त्याला तेल सुटलेलं आहे। आता भाजीमध्ये गरम पाणी ओतायचं आहे। भाजीला कधीही थंड पाणी घालायचं नाही, नेहमी गरम पाणी करून ओतायचं। आता भाजीला चांगल्या प्रकारे उकळी आलेली आहे। आता थोडीशी त्यामध्ये कोथिंबीर टाकायची। आपली तयार झाली आहे घरगुती पद्धतीने बनवलेली काळ्या मसाल्यातील गावरान चिकनची भाजी। रेसिपी आवडल्यास शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।